तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। खरं तर आज अत्यंत मोठा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे की ज्या महिला आरक्षण विधेयकासाठी आम्ही अनेक दशकं वाट बघितली, तो दिवस आज उगवलाय आमच्या आयुष्यात। आपल्याला माहिती आहे की शिवसेनेने नेहमीच महिलांना प्राधान्य दिलंय। वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते, आरक्षण नसताना देखील त्यांनी अनेक महिलांना संधी दिली। तसंच तीच धुरा पुढे माननीय एकनाथजी शिंदे चालवत आहेत आणि आरक्षण नसताना देखील महिलांना अनेक संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या। परंतु आपण पाहतो की अनेक वेळा आरक्षणाची गरज पडते, कारण संधी मिळत नाही, तर आरक्षणामुळे संधी मिळते। तर आजही आपण पाहतो की महिला टक्का जो आहे तो सर्वच सभागृहांमध्ये, अनेक राज्यांमध्ये, सर्वच राज्यांमध्ये खूप कमी आहे। आणि आपण म्हणतो की महिला 50% आहे समाजामध्ये, मग त्यांना प्रतिनिधित्व का नाही? आता लोकल सेल्फ बॉडीमध्ये महिलांना 50% आरक्षण मिळालं आहे, परंतु खरं जे आम्हाला आरक्षण पाहिजे ते विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये। आता मी स्वतः दुसऱ्या टर्मची मी विधान परिषदेवर सदस्य आहे। शिवसेनेने त्यावेळी 2 जागा होत्या, त्यातली 1 जागा महिलेला दिली, 1 पुरुषांना दिली, त्यामुळे 50% खरं तर आम्हाला मिळालं मला। परंतु माझ्यासारख्या अनेक भगिनी आहेत की ज्या खूप वर्ष काम करतायत, परंतु त्यांना संधी मिळत नाही आहे आणि ही संधी त्यांना मिळाली पाहिजे। हा खूप मोठा दिवस आहे आणि आपल्याला माहिती आहे की डिलिमिटेशन पुढे येऊ घातलं आहे, त्यामुळे मतदारसंघ वाढणार आहेत। हे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही पाहताय की शिवसेनेच्या जवळजवळ 60-70 महिला आज दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि माननीय श्रीकांतजी शिंदे खासदार 3ऱ्या टर्मचे संसद रत्न आहेत, आमचे अनेक खासदार आहेत, मंत्री आहेत, प्रतापराव जाधव। तर या सर्वांशी आम्ही गाठी घेणार आहोत, त्यांचे विचार पार्लमेंटमध्ये, आणि आज खास करून माननीय नरेंद्र मोदीजी हे देखील या विधेयकावर बोलणार आहेत। आपण सगळेजण पाहतात की देशभरात महिलांचा जल्लोष सुरू आहे। मुळात म्हणजे मतदारसंघ वाढले पाहिजे, का वाढले पाहिजे तर लोकसंख्या वाढलेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणं आणि ते निधी देखील खासदारांना कमी पडतो। तर खासदारांची संख्या वाढली तर काँग्रेसला का पोटात दुखावं? आणि महिला आरक्षण पाहिजे म्हणतात, मग ते तुम्हाला महिला जर का वाढल्या तर त्याच्यात त्यांना त्रास होतोय का, की फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींनीच संसदेत जावं, सामान्य महिला जाऊ नये का? माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं, एक अतिशय सामान्य घरातल्या महिलेला। त्यामुळे हा त्यांचा जो कांगावा आहे त्यांना कुठूनही, कारण एकतर राहुल गांधी कधीतरी सभागृहात बसतात किंवा ते सभागृहाच्या बाहेर असतात, देश विदेशात जातात आणि भारताची बदनामी करतात आणि काही ना काही चुकीच्या गोष्टी पसरवत असतात, फेक नेरेटिव्ह। आपल्याला माहिती आहे की 2014मध्ये फेक नेरेटिव्ह कसं त्यांनी पसरवलं आणि काही जागा त्यांना जास्ती मिळाल्या। खरं तर त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देखील त्यावेळी मिळालं नव्हतं जे आत्ता मिळालं, आणि त्याचा ते उपयोगसुद्धा करत नाही आहे। जनतेच्या हितासाठी त्यांनी बोलणं अपेक्षित आहे। परंतु हा संभ्रम, आपण जो प्रश्न विचारला की संभ्रम आहे त्यांचा, कारण त्यांना नेमकं या विधेयकाला विरोध करावा की त्याचं समर्थन करावं, कारण समर्थन करावं लागेल, कारण महिलांविरोधी नाही तर भूमिका दिसेल, आणि विरोध केला तर परत त्यांची कोंडी होते। त्यामुळे विरोधक हे गोंधळलेले आहेत, त्यांची संख्या देखील आज बरेच जण उपस्थित देखील नव्हते। त्यामुळे हा सगळा गोंधळ जो आहे, परंतु आम्हाला काही त्यांच्या
अंतर्गत जो काही गोंधळ आहे त्याचा काय आम्हाला फायदा घ्यायचा नाही. आमची संख्या पुरेशी आहे आणि मुळात म्हणजे सरकार आज आपण पाहिलं तर मोदीजी 2014 पासून अनेक ज्या स्कीम्स आहेत सेंट्रलच्या त्या महिला सशक्तीकरणाकडे आहेत. आता लखपती दिदी झाली, अनेक महाराष्ट्र सरकारने पण अनेक लाडकी बहीण योजना आणली, इतर राज्यांनी पण मध्य प्रदेशमध्ये पण लाडली बहिणं आणले. त्यामुळे केवळ आम्ही महिला आरक्षणाच्या गप्पा करत नाही, पण आम्ही सशक्तीकरण आणि सुरक्षा दोन्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ज्या ममता दीदींबरोबर खूप सख्य आहे असं दाखवण्याचा प्रयत्न माननीय उद्धवजी ठाकरे करत होते, परंतु आता त्यांचा फोनही त्या उचलत नाही आहेत. याच्यातून जी इंडी अलायन्स जी आहे ह्याच्यामध्ये कुठे सुसूत्रता नाही आहे आणि ममता बॅनर्जी यांना उद्धव ठाकरेंशी बोलण्यात काही स्वारस्य नाही आहे असंच दिसून येतं. त्यामुळे हा खरं तर एक प्रकारचा अपमान आहे. तुमच्या राज्यात निवडणूक आहे, पण एवढी मोठी आज ऐतिहासिक घडामोडी जर का पार्लमेंटमध्ये होत आहेत, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये होणार आहेत, तर त्यांच्या खासदारांनी तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे. आणि विरोधी पक्षाचं आपापसात मतभेद आहेत हे आता उघड होतं आहे. याचा अर्थ की उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला काही किंमत नाही आहे. अधिक मी काही बोलू इच्छित नाही, परंतु उद्धव ठाकरे यांचं एकंदरच दिल्लीच्या पटलावर म्हणा किंवा केंद्रीय पटलावर किंवा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये किंवा या एकंदरच त्या किती त्यांचं आता अस्तित्व शिल्लक आहे. मध्यंतरी आपण पाहिलं की कदाचित त्यांचे खासदारी इकडे तिकडे जाण्याच्या परिस्थितीत होते, परंतु ठीक आहे, आम्हाला काही कुठली घाई नाही आहे. परंतु उद्धव ठाकरेंना मात्र आता नेमका विचार करावा लागेल, कारण त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई. नाही, हे अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे एकतर आज इकडे आम्ही नारी शक्ती नारी सन्मान याच्या गोष्टी करतो आणि इकडे कोणतरी अशा प्रकारचं पत्र लिहित असेल, कुठली अशी महिला आहे की जे अशा स्वतःहून काही करत असेल. त्यामुळे हे असं लांछनास्पद काहीतरी राज्यपालांना पत्र लिहिणं हे अत्यंत अयोग्य आहे. याचा आम्ही कडाडून शिवसेना महिला आघाडीतर्फे आम्ही विरोध करतो. धन्यवाद. धन्यवाद. चला, सगळ्यांना शुभेच्छा. चल, जेवण झालं? चल, हो, हां, फोटो अच्छा काढा. असं नको, तसा फोटो काढते ते तिकडे बघा. नाही, नुसतंच बाईट देत. हां, ते काढतायत ना. एक मिनिट असे वा. हां, थोडं मागे मागे सरका ताई, थोडं मागे सरका. हां, एक मिनिट इकडे असे वा, असे वा. आम्ही नंतर आपलं हिंदीमध्ये इंग्लिश झालं. चला, काही आमच्या एक ग्रुप. एक मिनिट थांबा, त्या काहीतरी म्हणतायत. थांबा थांबा. हां हां, मात्र उद्धव ठाकरे यांचं व्हिप अजून जारी झालं आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. तसेच शरद पवार यांचे जे एनसीपी आहे त्यांचं व्हिप व्हॉट्सअपवर जारी केलं जातं. या सगळ्यांना काय कसं? मुळात म्हणजे आपल्याला माहिती आहे, एकत्र शिवसेना असताना देखील यांच्या व्हिपचा किती गोंधळ होता आणि त्यांना नेमका व्हिप हा कधी केव्हा आणि त्याचा आणला पाहिजे याच्याबद्दलही संभ्रम आहे. आणि यांना एवढं संसदीय कार्य जर का कळलं असतं तर जी महाराष्ट्रामध्ये जी केस लढली आणि आम्ही जिंकलो, माननीय एकनाथजी शिंदे यांचा विजय झाला, तर हे त्यांना तेव्हाच कळलं असतं तर बरं झालं असतं. परंतु असो, आज व्हॉट्सॲपवर व्हिप जारी करावा लागतो, याच्यापेक्षा कोणती शोकांतिका असू शकत नाही.
इलेक्शनमधले लूपहॉल्स यांना कायदा कळत नाही म्हणून समजले नाही. नाही, कायदा तर कळत नव्हताच, परंतु दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना संसदीय कार्य आणि हा जो इलेक्शन कमिशननी जो आमच्या बाजूने निर्णय दिला या बाबतीत त्यांच्या इवन पक्ष घटना जी आहे त्याच्यात काही बदल झाले ते सुद्धा ते इलेक्शन कमिशनला कळवत नाही. एवढी त्यांची जागरूकता आपण पाहिलेली आहे. धन्यवाद. सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत निकाल लागेल? नाही, आज तो विषय नाही आहे, त्यामुळे आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर हां नाही, विषय तो येईल ना. आणि आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे कारण आमच्या बाजूनी संख्याबळ आहे. त्यामुळे निश्चितच आज मोठा दिवस महिलांसाठी आहे आणि तो आम्ही साजरा करतो. तुम्हाला काय वाटतंय कायदेतज्ञ म्हणून सुप्रीम कोर्टाचे केस वारंवार का पुढे जात असेल? नाही, ते आपण याचं उत्तर मी कसं देणार? हे तुम्ही सुप्रीम कोर्टाचे कोणी प्रतिनिधी असेल किंवा त्या तारखा कशा लागत आहेत काय हे तुम्ही त्यांना विचारा. धन्यवाद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.